हाय गाईज, गुड इव्हिनिंग. तर मला माहिती आहे गाईज की मी खूप दिवसांनी ब्लॉग करते आणि मी ठरवते रोज की मला आज ब्लॉग करायचा आहे, उद्या ब्लॉग करायचा आहे. मी काही ना काही ब्लॉग टाकेन असं मला रोज वाटत असतं. पण कसं आहे ना, मी आता एक छोटासा बिझनेस पण स्टार्ट केला आहे साड्यांचा. आणि त्यामुळेच ना गाईज मला असं वाटलं की मला थोडासा वेळ घ्यावा असा वाटला यूट्यूब चॅनलसाठी. कारण कसं आहे गाईज, काहीही टाकायला मला आवडत नाही. मला असं वाटतं की कंटेंट जर मिळाला तरच ब्लॉग टाकावा, नाहीतरी नाही, असं मला तरी वाटतं. हे माझे विचार आहेत. सो तर म्हटलं आज टाकूया. आणि गाईज मी तुम्हाला सांगणार आहे की एक माझ्यासोबत झालेली घटना शॉर्टच आहे पण खूप छान आहे, तर ती तुम्ही ऐका. तर मला माहित नाही की देवावर कोणाकोणाचा विश्वास आहे, पण माझा तरी खूप विश्वास आहे. आणि मला माहिती आहे की आजकाल ना खूप असे लोक आहेत जे देवावर जास्त विश्वास ठेवतात. माझ्या मते 100% पैकी माझ्या मते 70% लोक तर ना देवावर विश्वास ठेवतात. 30% लोकांचं ना इकडे तिकडं असतं. पण ठीक आहे, चालतं, त्यांचा प्रश्न वैयक्तिक असतो तो. तर गाईस काय झालं की मी, तुम्हाला माहित नसेल की मी साईबाबांना खूप मानते, खूप म्हणजे खूप, आणि भयंकर मानते. आणि मला ही गोष्ट खूप दिवसापासून तुम्हाला शेअर करायची होती तुमच्यासोबत, पण मला सांगता आलं नाही. मग म्हटलं आज वेळ आहे माझ्याकडे आणि मी नंतर तुम्हाला दाखवेन सुद्धा की मला का वेळ नाहीये, मी काय करते हे पण मी तुम्हाला दाखवेन. त्याच्या आधी मी तुम्हाला माझी छोटीशी स्टोरी सांगेन. तर गाईज काय झालं की मी ना अशीच बसले होते. हे कधी माहित आहे, आय थिंक ना ही गोष्ट कधीची आहे, फेब्रुवारी, नो, मागच्या ना मागच्या जुलै, मागच्या जुलै की जून यामध्ये, जर मागच्या जून जुलैमध्ये म्हणजे 2024च्या जून किंवा जुलै ह्या यामध्येच आहे. तर त्या डेटमध्ये काय झालं होतं, मी इतक्या दिवसापासून सांगायचं म्हणत होते पण ती आज वेळ आली सांगायची. पण ऐका गाईज, काय झालं, माझी एक फ्रेंड होती आणि तर तिचं आणि माझं ना असंच काहीतरी भांडण झालं होतं. आणि आणि ती खूप जवळची आणि अगदी म्हणजे अगदी जवळची, जीवाभावाची म्हणला तरी चालेल. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशी फ्रेंड असतेच, आणि तशीच माझी पण फ्रेंड होती. आणि काय झालं की असंच आमचं काहीतरी भांडण झालं होतं आणि सडनली आमचं बोलणं बंद झालं होतं. आणि बंद झाल्यानंतर काय झालं की मला ना असं, म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला जीव लावल्यानंतर जेव्हा आपल्याला खूप त्रास होतो, म्हणजे खूप भयंकर त्रास होतो, मग ते कोणी असो, कोणाची मित्र असतील, मैत्रिणी असेल, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, कोणी नातेवाईक, कोणीही असो, आपण जर जीव लावला तर आपल्याला त्रास होतोच. आणि मला ना पहिल्यांदा असं झालं होतं की आमचं बोलणं पूर्ण बंद झालं होतं, पूर्ण म्हणजे पूर्ण बंद झालं होतं. आणि माझं ना असं खूप लोकांसोबत होतं बोलणं, पण असं ज्या लोकांना मी जास्त जीव लावते त्या लोकांच्या बद्दलच ना मला, म्हणजे माझ्यावर काहीतरी प्रभाव पडत असून तो पण भयंकर. आणि त्यावेळी काय झालं, संध्याकाळचे 7-8 वाजले होते आणि मी अशीच बसले होते, अशीच. आणि मला ना एकदम असं खूप भयंकर अचानकच त्रास व्हायला लागला. आणि मी घरी कोणीच नव्हतं आणि मी भयंकर रडत होते, भयंकर. मला काहीच समजत नव्हतं. मी कोणाला काय सांगणार, की म्हणजे कोणीतरी मला म्हणणार ना, हसेल माझ्यावर, मैत्रीण बोलत नाही म्हणून रडत आहेस. पण ज्यांनी खरोखर मैत्री केली आहे किंवा मैत्री काय असते हे त्यांना विचारा, ज्यांनी खरंच मैत्रीला शेवटपर्यंत टिकवून ठेवले. आणि माझंही असंच होतं आणि मी खूप म्हणजे खूप रडत होते, भयंकर. आणि मी मग साईबाबांना मी खूप मानते आणि हा साईबाबांचाच चमत्कार आहे. आणि मी 9वी पासून मानते साईबाबांना. आणि मग मी साईबाबांना रोज, म्हणजे रोज त्यांच्यापाशी बसायचे, जवळ रडायचे की माझ्यासोबत असं का होतं, माझ्या आयुष्यात कोण राहतच नाही, मी किती पण तुमची पूजापाठ करते, तुम्ही नेहमी माझ्यासोबत असंच करा, मी रोज बडबडायचे. पण त्या दिवशी काय झालं, घरी कोणीच नव्हतं आणि मी भयंकर अतिशय प्रमाणात रडत होते. आणि रडता रडताना मी जोरात म्हणले, बाबा मला एवढा त्रास होतोय आणि तुम्ही काहीच करत नाही सा, फक्त तुम्ही बघत बसलाय माझ्यासोबत, इतक्या गोष्टी घडत आहेत माझ्यासोबत, पण तरी सुद्धा तुम्ही काहीच करत नाहीये. आणि मला असं वाटतं की मी आजपासून तुमची पूजा करणार नाही, काहीच करणार नाही. मला इतका त्रास झाला पण तरी सुद्धा गप्प बसलाय. मग आणि एकदम मला असं हुंदक्या दाटून आल्या आणि मला खूप त्रास झाला. आणि मी जोरात ओढले, बाबा मला एवढा त्रास होतोय आणि तुम्ही बघत बसलाय, एवढं मी सहन करते बघत. तेव्हा गाई चमत्कार काय होता माहितीये का, असा आयुष्यात माझ्या कधी, ह्याच्या आधी माझ्यावर खूप चमत्कार झालेत, पण हा माझ्यासाठी असा होता की तू ठेव बाबांवर विश्वास, असा चमत्कार होता की बाबा सर्व काही आहेत तुझ्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी, तू त्यांचं ऐक, असा मोमेंट होता त्या दिवशी माझ्यासाठी. आणि मी रडल्यानंतर ना एका सेकंदात काय झालं माहितीये, ज्या म्हणजे माझी एक फ्रेंड होती पहिला, आणि तिची माझी पण बेस्ट खूप खूप छान मैत्रीण होती. ती आजही आहे, आम्ही फ्रेंड्स, पण इतकं असं पहिल्यासारखं नाही.
पण सगळ्यात छान बॉन्ड होता माझा तिच्यासोबत आणि अतिशय छान आमची मैत्री होती. पण सडनली काही कारणामुळे आमची मैत्री तुटली. त्यावेळी पण ही स्थिती होती, त्रास हे वगैरे, मैत्री तुटली, असं तसं हे खूप झालं. त्यानंतर पण मी म्हटलं ठीक आहे, आपल्यासोबत जे झाले ते देवाच्या मर्जीने झाले. त्यावेळी पण, आणि त्यावेळी कसं माझं कॉलेज लाईफ होती चालू, अजून होती कंटिन्यू. सो म्हटलं मला कॉलेजला आता माझं लक्ष तिकडं वगैरे गेलं, त्यामुळे मी गुंतून गेले. त्यामुळे मला इतकं जास्त असं हे झालं नाही, झाला त्रास नाही असं नाही, पण एक मिनिमम लिमिटपर्यंतच. मग त्यानंतर काय झालं, हां, आता येऊ प्रश्न बाबांच्या चमत्कारवर. आणि तर तिच्यासोबत होती माझी मैत्री खूप 4 वर्ष तरी होती. मग 4 वर्षानंतर आमची मैत्री तुटली. त्यानंतर 2 वर्ष आमचा काहीही संबंध नाही, ना आम्ही बोललो. मी तरी ब्लॉकच, मी तर सगळीकडूनच तिला ब्लॉक केलं होतं आणि सगळीकडून ब्लॉक केलं होतं. ना आमचं बोलणं, ना कोणतं, काहीच नाही. आणि मग ना काय झालं, सडनली मी रडताना म्हटले, बाबा मला असं कोणासोबत तरी बोलायला लावा ज्याच्याने माझा त्रास पूर्ण कमी होईल, प्लीज बाबा प्लीज. आणि प्लीज पण म्हणले नाही, फक्त प्लीज एवढंच म्हटले. आणि त्यांचं नाव जोरात घेतले आणि ओरडले. एका सेकंदात त्या व्यक्तीचा मला फोन आला, जी व्यक्ती 4 वर्षापासून तिचं माझं बोलणं नाहीये, काहीच नाहीये, ना बोलणं आहे, ना आमचं भेटणं आहे, काहीच नाही. आमची मैत्री तुटली, आम्ही खूप लांब झालो. आणि सडनली त्या व्यक्तीचा मला फोन आला, काही कारणात, तिचं काहीतरी वेगळं काम होतं, पण तरीही एका सेकंदात तिने मला कॉल केला. आणि ती कॉल केल्यानंतर ना मी बोललो तिच्या, हाय हॅलो कसे आहेस, इतक्या दिवसातून कॉल केलास, कसं काय, मला कॉल वगैरे, हे सगळं झालं. आणि झाल्यानंतर जेव्हा मी कॉल ठेवले, माझा त्रास पूर्णपणे गायब. म्हणजे मला ज्या गोष्टीचा त्रास होत होतो ना, मला असं वाटलं की नाही, मला याच्या 5-10 मिनिटापूर्वी काही होतच नव्हतं. सडनली झालं माझ्यासोबत, सडनली. आणि मला इतकं म्हणजे भारी वाटलं ना, भयंकर. मग त्या दिवसापासून मी इतका विश्वास ठेवायला लागले बाबांवर, इतका विश्वास ठेवायला लागले की अनबिलिव्हेबल. आणि अजून पण माझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. आणि अजून एक घटना मी सांगते. माझं ना कॉलेजमध्ये स्कॉलरशिपचं काम होतं. आणि काय होतं की विद्यार्थ्यांनी जर EBC फॉर्म भरला तर त्या विद्यार्थ्यांना फक्त फी 1350. आणि जे विद्यार्थी EBC भरत नाहीत त्या विद्यार्थ्यांना 10,500 अशी काहीतरी फी होती. आणि माझं ना काहीतरी डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम होते, म्हणजे आय थिंक काय तहसीलदार डोमासियलचा प्रॉब्लेम होता. आणि ते काही केल्यावर निघत नव्हतं, कारण मी कर्नाटकचे आहे, माझा जन्म कर्नाटक वगैरे आहे. तर काही डॉक्युमेंट कर्नाटक आणि काही डॉक्युमेंट महाराष्ट्र असे होते. पण काहीतरी प्रूफ दिल्यानंतर ते डोमासियल निघतं असं होतं. पण मला तर काही समजतच नव्हतं आणि मी इतकी पळापळी केले, खूप काही केले, तरी सुद्धा माझं डोमासियलचं काम होत नव्हतं. मी म्हटलं सगळे विद्यार्थी 1350 रुपये भरल्यात, 1300 रुपये भरल्यात, आणि मी एकटी विद्यार्थिनी 10,500 रुपये भरू. मला इतकं वाटत होतं, म्हणजे मी जवळजवळ 8,000 म्हणजे एक्स्ट्रा जाणार होते सगळ्यांच्या पेक्षा. आणि ही गोष्ट मला जास्त रोज रात्री हट करत होती. आणि मी रोज म्हणणार, बाबा मी काम करते हे, आणि माझं कामच होत नाही. आणि खूप पडले. आणि ह्यात चूक माझीच होती, कारण ज्या गोष्टी गरजेच्या असतात आणि डॉक्युमेंट्स आपले गरजेचे असतात, मला खूप लोकांनी सांगितलं होतं हे करून घे, ते करून घे. माझ्या घरात सुद्धा मला लोकांनी सांगितलं होतं, पण मी अजिबात कोणाचं ऐकले नाही. फक्त मनाचं करत गेले, नुसता टाइम, म्हणजे फक्त मी वेळ वायाच घालवत गेले. आणि मग ते म्हणतात ना की बाबा तुला अद्दल घडवणार होते म्हणून हे तुझ्यासोबत केले. आणि मला खूप फिरवले त्यांनी. मी इतक्या जागी फिरले, भयंकर जागी फिरले, इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी फिरले, पण माझं काहीच काम झालं नाही. आणि मग शेवटी ना दुसऱ्या दिवशी मी पैसे घेतले 10,000 रुपये. आणि ते 10,000 रुपये घेऊन ना मी पर्समध्ये ठेवले. मी म्हटलं आता, मी मनात म्हणतच होते जाऊ दे आता, माझं काम होत नाही, आता तरी किती पळू. नाही म्हटलं तर मी 15 ते 20 दिवस पळाले, पण माझं काही काम झालं नाही. मग काय झालं, असंच मग दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे मी 10,000 भरायला जाणार होते. तेव्हा माझ्या असंच मी फोन केलता तिला, कुठे आहेस काय, तिचं घरात माझ्या कॉलेजच्या जवळच घर आहे. म्हटलं कशी आहेस काय आहेस वगैरे, तिला बोलत जायचं. म्हटलं मी रस्त्याने चालत जात होते ना, तेव्हा अजून सुरुवातीला गाडी नव्हती घेतली. तर मग जेव्हा मी सुरुवातीला म्हणजे तिला कॉल केला, बोलत होते, तर असं म्हटलं असं झालंय. तर ती काय म्हटली, थांब, भरू नको पैसे, आणि तू म्हणजे डॉक्युमेंटचं मी तुझं काम करून देते. तर मी म्हटले नाही सोड, जाऊ दे, मी सगळं प्रयत्न केलेत आणि सगळं फेल झाले. मग ती मला म्हणत होती आपण लास्ट ट्राय करूया. मी म्हटलं नकोच, कारण मी खूप फिरले आहे, मला सगळ्यांनी सांगितलं की तुझं काम होणार नाही. तर मग ती म्हटली बरं ठीक आहे. तर त्यानंतर मी गेले कॉलेजमध्ये, आणि कॉलेजमध्ये लास्ट डेट होती, ती डेट लास्ट होती.
ज्या दिवशी मी फी भरणार होते त्या दिवशी. आणि मी सरांना म्हणले की सर म्हणले तू 10,000 का भरत आहेस? तर मी म्हणलं सर माझं काम नाही झालं. तर सर काय म्हटले, तुला मी अजून 2 दिवस वेळ देतो, तू जा आणि तुझं काम कर, मला असं वाटते की तुझं काम होईल. सर सडनली म्हणले, जे सर म्हणजे एकदम ते सर रागीट आहेत, वाण पण आहेत आणि अजिबात त्यांना डॉक्युमेंटमध्ये काही झालेलं किंवा लेट वगैरे झालं अजिबात आवडत नाही. त्यांनी सडनली मला ते सर म्हणले की जा तू तुझं काम कर आणि तुझं काम करून 2 दिवस तुला मी डेट देतो, 2 दिवसात तू तुझं काम कर, होऊन जाईल, कसंही कर, पण कशाला 10,000 फी भरतेस? 10,000 फी खूप आहे, 1,300 कुठं, 10,000 कुठं. मग असं म्हटल्यानंतर मला आणखीन, मग मी विचार करत करत घरी आले. येतच होते तोपर्यंत त्याच मैत्रिणीने जिच्याशी मी बोलत जात होते रस्त्यावरून, तिनेच परत मला कॉल केला आणि मग असं म्हणली की माझा ना एक मित्र आहे आणि त्याच्या ओळखीने ना तिथे कागदपत्र डॉक्युमेंट्स बनवून देतात, तुला जे हवं ते. तर ती मला म्हणाली तुझ्याकडे, मग तिने मला काही डॉक्युमेंट्स सांगितले, हे आहेत का डॉक्युमेंट्स? मी म्हणलं आहेत माझ्याकडे ते डॉक्युमेंट्स. मग मी तिला पटपट गोळा करून डॉक्युमेंट्स दिले. मग डॉक्युमेंट्स दिल्यानंतर काय झालं, मग मी विचार करत होते होणार तर नाहीच आहे, कशाला? तर ती म्हणली असं असं पैसे लागतील, 500 रुपये लागतील तुझं हे काम करायला. मग मी म्हटलं जाऊ दे, जर पैसे देऊन किती पण घेऊ देत ना, 500 घेऊ दे, 1000 घेऊ दे, पण माझं काम मला आयुष्यभरासाठी होईल ना ते. सो त्यासाठी म्हटलं जाऊ दे. मग मी तिला 500 रुपये पण दिले, माझे डॉक्युमेंट पण दिले. पण तरी सुद्धा माझ्या मनात हाच विचार की मी एवढं फिरले, 20 दिवस झालं नाही आणि आता काय होणार आहे असं म्हणले आणि घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर मला संध्याकाळी कॉल आला मैत्रिणीचा की तुझं काम झालंय आणि तुला एक 2 दिवसात मिळेल. तर 2 दिवसात मिळेल म्हटलं. मला इतका आनंद झाला, मला आश्चर्य वाटलं. ज्या गोष्टीची मी होप सोडली होती आणि मी बाबांना म्हणायचे की बाबा माझं असं झालंय तसं झालंय, आणि सडनली त्याच शिक्षकांनी, ज्या शिक्षकांना म्हणजे डॉक्युमेंटबद्दल अजिबात काही हलगर्जीपणा चालत नाही, त्याच शिक्षकांनी मला सांगितलं की तुझं काम होईल, जा. मला आश्चर्यच वाटलं की ते शिक्षक सांगू कसे शकतात. सो मी म्हटलं काहीतरी, मग मी साईबाबांचं नाव घेतच जात होते, बाबा काहीतरी करा, साईबाबा काहीतरी करा वगैरे, मी त्यांचे नामस्मरण रोजच करायचे. जे म्हणजे मी 10,000 भरणार होते, थोडक्यात माझे सगळे पैसे वाचले. आणि मी गेले, मग सरांना म्हटलं मी, सर मग अजून 1 दिवस मला वाढवून देता का? कारण ते डोमासेल याला 1-2 दिवस तरी लागतील असं ते म्हणत आहेत. तर सर काय म्हटले, बरं ठीक आहे, तू मला उद्या आणून दे कोणत्याही परिस्थितीत. चालेल म्हटले. मला ही पण आश्चर्य वाटले की ते सर परत मला 1 डेट आणि वाढवून दिले. ठीक आहे म्हटलं, माझं लक चांगलं आहे, बाबांचा आशीर्वाद तर आहेच माझ्यासोबत म्हटलं. आणि मग झालं, डॉक्युमेंट वगैरे दिले, झालं, 1,300 रुपये फी भरले. त्यानंतर मला इतका आनंद झाला, म्हणजेच काय की बाबा माझं काम करू शकले असते लवकर, पण त्यांचं म्हणणं काय होतं की तुमचं स्वतःचं काम हे तुम्हीच करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीत हलगर्जीपणा, आळसपणा केला ना तर ते आपल्यालाच भारी पडतं. आणि डोमासेलचं मला खूप लोकांनी सांगितलं होतं, पण मी जाऊ दे गं, आता मला काही गरज नाही, उद्या करतो, परवा करतो, हे असं करत करत ना मी पूर्ण सगळा वेळ घालवला होता बाया. आणि त्यावेळी मला खरं गरज होती ना, त्यावेळी कळालं की खरंच आपलं काम ज्या त्यावेळी केलेलं योग्य असतं. हे मला बाबांनी शिकून दिलं आणि तेव्हापासून मी माझी सगळी कामं वेळेच्या आधीच करते. आणि असे चमत्कार अजून भरपूर आहेत गाईज. आणि हे 2 चमत्कार तर मी तुमच्यासोबत शेअर केले आहे. आणि मला ना तुम्ही सुद्धा शेअर करा की तुम्ही कोणत्या देवाला मानताय किंवा तुमच्या आयुष्यात काही चमत्कार झाले आहेत का, आणि झाले असतील ना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. ओम साईराम. आणि थँक्यू सो मच गाईज, तुम्ही इतका वेळ दिलात माझं हे ऐकण्यासाठी. म्हणजे माझा बाबांचा जे चमत्कार झालेलं जे होतं माझ्यासोबत झालेलं घडलं, अजून खूप गोष्टी आहेत गाईज, तुम्हाला ऐकायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की हो आम्हाला ऐकायचे, तर मी नक्कीच सांगेन. सो थँक्यू सो मच गाईज. आणि असं सपोर्ट करत जा. माझ्या शॉर्ट व्हिडिओला सपोर्ट असतो, पण माझ्याकडूनच थोडं काहीतरी राहत आहे असं मला वाटतं. सो गाईज, सपोर्ट करा, फॉलो करा, आणि तुमचे जे चमत्कार आहेत ना ते तुम्ही मला शेअर करा, मी ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. ओके, बाय बाय गाईज, थँक्यू, टेक केअर.